रामकृष्ण हरी मित्रांनो, आज आपण अक्षय तृतीया हा सण इतका खास का आहे हे जाणून घेऊयात। या दिवशी दान व हवनाला काय महत्त्व आहे आणि माठ आणि फळांचा राजा आंब्याला काय महत्त्व आहे हे आपण पाहणार आहोत। मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। धन्यवाद। अक्षय तृतीया सण का आहे इतका खास, जाणून घेऊयात। महत्त्व: जल, वायू, अग्नी, तेज, पृथ्वी ही पंचमहाभूते अक्षय मानली गेली आहेत। पृथ्वी निर्माण झाल्यापासून लक्षावधी वर्षे लोटली, मात्र या अक्षय गोष्टी अजूनही अस्तित्वात आहेत। जाणून घेऊया अक्षय तृतीयेचे महत्त्व। आपल्या पंचांगाप्रमाणे सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे अक्षय तृतीया 10 मे 2024 रोजी साजरी केली जाणार आहे। या दिवशी सुरू केलेल्या कुठल्याही कार्याचा क्षय होत नाही असे म्हणतात। शिवाय या दिवशी आपण ज्या वस्तूचे दान करतो त्या अक्षय प्रमाणात म्हणजे विपुल प्रमाणात पुन्हा आपल्याला मिळतात। म्हणून अक्षय तृतीयेचे विशेष महत्त्व समजले जाते। वैशाख मासातील शुक्ल पक्षातील तृतीया ही अक्षय तृतीया म्हणून प्रसिद्ध आहे। या दिवशी पाण्याचे दान करण्याचा देखील प्रघात आहे। या दिवसाला इतके महत्त्व का आहे, जाणून घेऊयात या संबंधित काही गोष्टी। मित्रांनो, या दिवशी दान व हवनाला काय महत्त्व आहे हे आपण ऐकणार आहोत। आपल्या प्राचीन संस्कृती परंपरेमध्ये 3.5 मुहूर्त अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहेत। त्यापैकी एक अक्षय तृतीया असल्यामुळे यालाही अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे। श्रीकृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते की या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, म्हणून ही तिथी अक्षय मानली गेली आहे। देव व पूर्वज यांना उद्देशून या तिथीला जे कर्म केले जाते ते सर्व अक्षय होते। जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल तो सर्व पापातून मुक्त होतो अशी मान्यता आहे। या दिवशी विष्णूचा 6वा अवतार परशुराम यांची पूजा करून त्यांना अर्घ्य दिले जाते। माठ व फळांचा राजा आंब्याला या दिवशी काय महत्त्व आहे हे आपण पाहणार आहोत। वैशाख महिना हा अत्यंत उष्ण असतो, त्यामुळे अक्षय तृतीयेच्या निमित्ताने मातीचे माठ किंवा रांजण दान करावे। मातीच्या माठातील पाणी आरोग्यासाठी उत्तम राहते। तसेच फळांचा राजा आंबा प्रामुख्याने अक्षय तृतीयेपासून खाण्यास सुरुवात होते। अक्षय तृतीयेला केलेले नामस्मरण किंवा मंत्रपठण अखंड टिकून राहते अशी मान्यता आहे। याशिवाय अक्षय तृतीयेच्या दिवशी अन्नपूर्णा देवी प्रगट झाली होती असेही सांगितले जाते। मित्रांनो, या दिवशी कोणत्या घटना घडल्या हे आपण जाणून घेणार आहोत। अक्षय तृतीयेपासून त्रेतायुगाचा प्रारंभ झाला असे मानले जाते। अक्षय तृतीयेपासून 4 धाम मानल्या गेलेल्या बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनेत्रीची द्वारे खुली केली जातात। याच दिवशी नर नारायण आणि परशुराम यांचे अवतरण झाले होते असे मान्यता आहे। त्रेतायुगातच महाभारत घडले होते। या जगात जगत कल्याणासाठी भगवान श्री विष्णू श्रीकृष्ण अवतार प्रगट झाले आणि कालातीत असलेल्या
भगवद्गीतेची अमृतवाणी संसाराला प्राप्त झाली। त्याचप्रमाणे अक्षय तृतीया दिवशी हयग्रीव आणि बसवेश्वर यांचा जन्म झाला होता। रामकृष्ण हरी मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास नक्की लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। धन्यवाद।